नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज माझ्या मुलाने फरमाईश केली की मम्मी मी एक हॉटेलमध्ये चिकनचा पदार्थ खाऊन आलेलो आहे. अगदी स्टार्टरचा पदार्थ आहे तो आणि तसा पदार्थ घरी करशील का? मी म्हणलं हो की करेन, काहीच हरकत नाही आहे मला करायला. मग त्याने मला चिकन आणून दिलं आणि त्या चिकनचा आज मी पदार्थ तो बनवत आहे. फार छान हा बनलेला आहे. आता इथं 750 ग्राम मी चिकन घेतलेलं आहे आणि या चिकनचे अशा प्रकारे मी पीस करून घेतले आहेत. चिकनवाल्याला सांगतानाच मी सांगितलं की मला तंदूर पीस दे आणि तंदूर पीसप्रमाणे त्याने हे पीस मला करून दिलेले आहेत. 750 ग्राम आपण इथं चिकन घेतलेलं आहे. आता या चिकनसाठी आपल्याला काय काय साहित्य पाहिजे ते पाहूया. इथं 1 वाटी मी दही घेतलं. हे दही पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. पाहू शकत असाल पूर्ण दह्याचं पाणी काढून घ्यायचं. 1 वाटी दही घेतलं मी आणि हे आता एका बाउलमध्ये आपण घेऊया. दह्याबरोबर आपल्याला काही मसाले घ्यायचे आहेत. अर्धा चमचा आपण इथं मिरी पावडर घेऊया. चवीनुसार आपल्याला इथं मीठ घ्यायचं आहे. अर्धा चमचा गरम मसाला घेऊया. 1 चमचा आपण इथं लाल मिरची पावडर घेतली. 1 चमचा चिकन मसाला घेऊया. 1 चमचा धणे जिरे पावडर घेऊया. लसूण आल्याची पेस्ट 1 चमचा घ्यायची आणि हा सगळा मसाला आपल्याला एकसारखा मिक्स करायचा आहे. या दह्यामध्ये हा पूर्णपणे मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. फार छान चवीची ही रेसिपी होते, तुम्ही करून पहा. मुलाने हॉटेलमध्ये खाऊन आला आणि मला विचारलं मम्मी तू करशील का? मी म्हटलं मी करेन की. तर म्हटलं त्या चवीची करशील का? तर हो म्हटलं त्याच्यापेक्षा भन्नाट चवीची आपण घरी करूया आणि त्याच्यासाठी मी ही रेसिपी बनवली. आता खाल्ल्यानंतर त्याची टेस्ट काय आहे, त्याला कशी वाटली ते आपण पाहूया. अर्धा लिंबाचा रस मी इथं घेतलेला आहे आणि या लिंबाच्या रसामध्ये पुन्हा एकदा आपण हा सगळा मसाला एकसारखा मिक्स करूया. छान ही रेसिपी होते. पहा तुम्ही अगदी छोट्या मोठ्या पार्टीसाठी किंवा आता धुलवड जवळ येत आहे तर धुलवडीसाठी तुम्ही स्टार्टर म्हणून ही रेसिपी ट्राय करू शकता. सुंदर चवीची होते, करून पहा तुम्ही. आता हे सगळे मसाले आपल्याला छान एकसारखे मिक्स झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये चिकन मॅरिनेट करूया. चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे चिकनचे पीस आहेत. हे पीस आपण पूर्णपणे हा मसाला चिकनला लावून घेऊया. अगदी चिकनची पूर्णपणे वेगळी रेसिपी आहे, तुम्ही करून पहा. आणि या रेसिपीचं नाव काय आहे तेही मी तुम्हाला रेसिपीच्या शेवट सांगणार आहे. फार छान रेसिपी होते ही. अगदी मी पहिल्यांदा केली आणि मुलाने खाऊन पाहिल्यानंतर पाहूया आपण तो काय म्हणतोय ते. त्याला आवडली की नाही ते मी तुम्हाला सगळ्यात शेवट सांगते. तर इथं पहा हे पूर्णपणे आता हे आपण छान असं मॅरिनेट करूया हे पीस. आणि जेवढं तुम्ही हे मॅरिनेट करून ठेवणार तेवढं हे चवीला फार छान लागतं, कारण पूर्णपणे आपण ह्या चिकनला जे कट दिलेले आहेत त्या कटमध्ये हा पूर्ण मसाला छानपैकी मुरायला हवा. व्यवस्थित असं हा मसाला चिकनमध्ये मुरला की चिकन चवीलाही फार छान लागतं आणि ही जी आपण रेसिपी करतो आहे ही रेसिपी चवीलाही छान होते. मी हळद टाकायला विसरले, त्याच्यामुळे 2 छोटे चमचे मी हळद घेतलेली आहे आणि हळद लावून पुन्हा एकदा हे सगळं चिकन मी मॅरिनेट करून ठेवते. त्याचबरोबर एक कोळसा छान गॅसवरती गरम करून घेतला आणि त्या कोळशाची वाफ म्हणजे जो दम आहे कोळशाचा तो आपण या चिकनला देऊन घेऊया. 5 मिनटं आपल्याला चिकन झाकून ठेवायचं. कोळशाचा दम पूर्णपणे चिकनला आपल्याला लागायला हवा. आता हे झाकण काढलं आणि कोळसाही आपण काढून घेऊया. थोडंसं मॅरिनेट करायला या चिकनला थोडा वेळ लागतो, नाहीतर झटपट होणारी ही रेसिपी आहे. पण मॅरिनेशन जेवढं तुम्ही करून ठेवाल तेवढे चिकन हे चवीला फार छान होतं. आता हे चिकन झाकून मी 1 तासासाठी फ्रीजला ठेवलं होतं. फ्रीजमधून 1 तास झालेला आहे आणि हे फ्रीजमधून चिकन मी काढून घेतलेलं आहे. छान असं चिकन मॅरिनेट झालेलं आहे. आता उन्हाळा आहे म्हणून हे चिकन मी फ्रीजमध्ये ठेवलं. वरती ठेवलं असतं तर चिकनला पाणी सुटलं असतं, म्हणून चिकन फ्रीजमध्ये 1 तासासाठी मॅरिनेट करा. आता एका पॅनमध्ये 1 वाटीभर तेल घेतलं मी आणि त्या तेलावरती हे चिकन आपल्याला छान असं रोस्ट करून घ्यायचं आहे. पहा इथं गॅस मिडियम ठेवलेला आहे मी आणि मिडियम गॅसवरती हे 5 ते 6 मिनटासाठी हे चिकन आपण रोस्ट करूया. बॉयलर चिकन असल्यामुळे चिकन पटकन शिजतं, वेळ लागत नाही. आता थोडासा गॅस मी स्लो केलेला आहे आणि आता इथं आपल्याला एक सॉस करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी 1 पीस मी इथं चीज घेतलेला आहे. 2 चमचे दूध घेतलं. 2 चमचे मिओनीज घेतलेला आहे. 2 चमचे आपण इथं फ्रेश क्रीम घेतलेलं आहे. थोडंसं साखर, थोडंसं मीठ, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा मिरी पावडर घेतली. 1 उकडलेलं अंडं सोलून घेतलेलं आहे आपण. अंड्याचा फक्त पांढरा भाग घ्यायचा आहे आपल्याला, पिवळा भाग घ्यायचा नाही आहे.
आणि हा आता आपल्याला चिकनसाठी सॉस करायचा आहे. तर पहा इथं याच्यावरती आपल्याला सॉस करून घ्यायचा. आता याच्यामध्ये जर मिओनीज तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही आहे. बिना मिओनीजचा सुद्धा हा सॉस फार छान होतो. मग दूध थोडंसं कमी घालायचं आहे आपल्याला. आता इथं अंडं घेतलेलं आहे मी, त्याचबरोबर एक चीजचा पीस घेतलेला आहे मी. पहा इथं आपलं क्यूब चीज असतं, तो एक क्यूब चीज घेतलं. 1 चमचा इथं फ्रेश क्रीम घेतली. 2 चमचे मिओनीज घेतलेला आहे. थोडीशी अगदी चिमूटभर साखर घ्यायची. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. मीठ थोडं कमीच घ्या, कारण बाकीच्या साहित्यामध्ये मीठ असतं आपलं. त्याचबरोबर अर्धा चमचा मिरी पावडर आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 2 ते 3 चमचे दूध घेतलेलं आहे मी इथं. आणि हे सगळं आता आपल्याला मिक्सरला पेस्ट करून घ्यायचे आहे. पहा इथं हा छान असा सॉस आपल्याला करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपला सॉस तयार आहे. अगदी मिक्सरला 2 ते 3 मिनटामध्ये हा सॉस तयार होतो आणि छान चवीचा हा सॉस होतो. पहा इथं सॉस आपला तयार झालेला आहे. आता 5 ते 6 मिनिट झालेत. हे चिकन एका साईडने छान असं रोस्ट झालेलं आहे. छान भाजलं गेलेलं आहे. पहा इथं व्यवस्थित असं भाजलं गेलं आहे. तर आपण हे पीस आहेत, हे पीस या तेलामध्ये पलटी करून घेऊया. हे हे पहा. आता मी गॅस स्लो केलेला आहे आणि स्लो गॅसवरती सुरुवातीला गॅस फास्ट ठेवा. 1-2 मिनटासाठी गॅस फास्ट ठेवा. फास्ट गॅसवरती चिकन चांगलं रोस्ट करून घ्या. त्याच्यानंतर गॅस मिडियम करा आणि मिडियम गॅसवरती 5 ते 6 मिनटासाठी एका बाजूने चिकन एकदम व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता पलटी करायचं आणि झाकण ठेवायचं. झाकण 7 ते 8 मिनटासाठी झाकण ठेवा. गॅस एकदम स्लो ठेवा आणि एकदम स्लो गॅसवरती हे चिकन शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित असं हे चिकन शिजायला हवं, नाही तर चिकन कच्चं राहिलं तर त्याला टेस्ट व्यवस्थित लागत नाही. म्हणून चिकन जेवढं व्यवस्थित तुम्हाला शिजवता येईल तेवढं शिजवून घ्या. 1-2 वेळा पलटी करा हे पीस आणि 1-2 वेळा पलटी करून चेक करा चिकन आपलं शिजलं आहे का. व्यवस्थित चिकन शिजलं की आपल्याला हा जो सॉस केलेला आहे, हा सॉस एका साईडनी फक्त चिकनला लावून घ्यायचा आहे. दोन्ही साईडनी चिकनला लावायचं नाही. जी साईडवरती आहे चिकनची तिथं आपण हा सॉस असा छान असा लावून घेऊया. पहा इथं भरपूर सारा सॉस लावा चिकनला, म्हणजे ह्या सॉसमुळे एवढं छान हे चिकन चवीला फार सुंदर लागतं. पहा तुम्ही करून. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. जर तुमच्याकडे मिओनीज नसेल तर मिओनीज नाही वापरलं तरी चालेल तुम्ही. अगदी फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची साय 2 चमचे वापरा इथं. 1 अंडं मात्र उकडलेलं अंडं आणि 1 चीजचा क्यूब वापरा, म्हणजे हा सॉस फार छान चवीला होतो. तर इथं पहा हा पूर्णपणे हा सॉस सगळा लावून घेतलेला आहे मी. अगदी व्यवस्थित चिकनच्या पीसवरती अगदी जेवढा होईल तेवढा सगळा सॉस तुम्ही लावून घ्या आणि थोडीशी कोथिंबीर वरून पेरायची आपल्याला. पूर्णपणे वेगळा पदार्थ आहे हा. मुलाने सांगितला आणि मी त्याच्यासाठी केला आणि पाहूया त्याने खाल्ल्यानंतर तो काय म्हणतोय ते मला त्याची प्रतिक्रिया पाहिजे आहे. आणि अशा पद्धतीने आपलं आता हे 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवायचं आपल्याला. झाकण मी काढून घेतलं आहे आणि हा पदार्थ आपला तयार झालेला आहे. आता आपण हा सर्व करूया. थोडंसं थंड होऊन द्या आणि थंड एकदम जास्ती थंडही नाही, साधारण कोमट असताना हा पदार्थ आपल्याला सर्व करायचा आहे. एकदम गरमागरम पण नाही केलेला मी. थोडंसं कोमट होऊन दिलं आणि मग हे पीस मी पॅनमधून काढून घेतले. पहा इथं म्हणजे जेवढं थोडंसं कोमट झाल्यानंतर हा जो सॉस आहे हा सॉस चांगला घट्टसर होतो वरती आणि हे खायला फार छान लागतं. आणि अशा पद्धतीने आपला हा चिकन इफ्फा म्हणजे दुबई व्हायरल स्पेशल रेसिपी तयार आहे. मुलाने खाऊन आला आणि त्याने मला सांगितलं की मम्मी हॉटेलप्रमाणे बनवशील का. मी बनवलेलं आहे त्याच्यासाठी आणि त्याने हा पीस खाऊन बघितला आणि मला सांगितलं की मम्मी हॉटेलपेक्षाही भारी ही रेसिपी झालेली आहे. तर तुम्ही करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि या धुलवडीला हे चिकन स्टार्टर तुम्ही ट्राय करा. पहा सुंदर अशी ही रेसिपी तयार झालेली आहे. जेव्हा आपण चीज सॉस करतो वरती आणि चिकनला हा चीज सॉस आपण वरून लावतो तर चिकनचा स्वाद काय येत असेल तो तुम्ही विचार करा. धन्यवाद मंडळी.